देऊ नका मी करून द्यायला सांगतो. देऊ नका मस्त एवढं तुझा सोपा काय गोंधळ होतोय तिथं लक्ष घेतलं पाहिजे. कारण आता तुम्हाला शासनाकडून म्हणजे तहसीलला काय होईल, मिटिंगला बोलले जाईल, तालुका अध्यक्षाला माहिती होणार नाही, तुम्हाला मिटिंगला वगैरे बोलतात. धनंजय हा परिपक्व आहे, कुठली केस मागे घ्यायचा विषय नाही आणि धनंजय केस मागे घेणार नाही. समाज आहे सगळा, जे की बीड जिल्ह्यातला प्रत्येक समाजाचा, जाती धर्माचा प्रत्येकाची इच्छा जी आहे त्याच्याप्रमाणे धनंजय वागणार. धनंजय असं काही करत नाही. त्याला कोण दबाव टाकते काय टाकते तो विषय वेगळा आहे, त्याच्यावर मला आज काही बोलायचं नाही. पण धनंजय खूप परिपक्व आहे. मसाजोगची निवडणूक बिनविरोध होईल का यासाठी 100% बिनविरोध होईल, याच्यासाठी प्रयत्न. पण आता मी बिनविरोध होतो म्हणलं की कुणीतरी काहीतरी प्रयत्न करेल, पण बिनविरोध होईल, काही काळजी नका. सध्या बीडचा रेल्वेचा विषय पर्यंतची रेल्वे कधी जाईल आणि 2 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी बैठक घेतली. नाही, कलेक्टरनी बैठक घेतली ह्याची सोलापूर आणि सोलापूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगरची. कलेक्टरने आता कलेक्टरलाही निवडणुकीला उभारायचं काय मला माहीत नाही, तर ते जाऊ देत. पण आमची परळीची रेल्वे लवकर होईल, 1-2 महिन्याच्या आत होईल. खूप खूप धन्यवाद.